दशावतार नुकताच ऑस्करच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये पोहोचला होता आणि दशावतार ह्या कलेबद्दल, ह्या लोककलेबद्दल भाष्य करणारी, त्याबद्दल बोलणारी फिल्म, त्याबद्दल आपुलकी असणारे कॅरेक्टर्स आणि त्याचबरोबर सोबतीला एक चांगलं कथानक, असं जे मिक्सचर आहे तसंच काहीचं मिक्सचर घेऊन देवखेळ नावाची वेब सिरीज येते झी5 वर, ज्यामध्ये आपल्याला दिसत आहेत प्राजक्ता माळी, अंकुश चौधरी, अरुण नलावडे, वीणा जगताप, यतीन कारेकर, मंगेश देसाई, या व्यतिरिक्त अनेक कलाकार आहेत ह्या वेब सिरीज मध्ये. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या रूढी परंपरा घेऊन आपल्या रूढी परंपरेबद्दल बोललं जात आहे, आपल्या रूढी परंपरा दाखवल्या जात आहेत मोठ्या स्क्रीनवर म्हणा किंवा OTT प्लॅटफॉर्म्सवर म्हणा. आणि त्याचबरोबर एक अतिशय ग्रिपिंग असं कथानक, एक मिस्टिरियस कथानक किंवा एक आपल्याला गुंतवून ठेवणारं कथानक देखील आहे सोबतीला. सो हे सगळं ह्या वेब सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला असं वाटत होतं की यार एक फिल्मच करायला हवी होती इन्स्टेड ऑफ वेब सिरीज, कारण वेब सिरीज मध्ये मल्टिपल एपिसोड्स असतात आणि त्यामुळे कथानक कुठे कुठे तसं म्हटलं ना तर खेचलं जातं, ताणलं जातं. आय होप ते सगळं यामध्ये नसावं आणि आपल्या परंपरेला, कलेला धरूनच कथानक इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं जावं. जशी गोंधळ नावाची फिल्म नुकतीच रिलीज झाली होती, त्यातही आपल्या परंपरेबद्दल सांगितलं गेले, ऍट द सेम टाइम कथानक एवढ्या छान पद्धतीने आपल्या समोर मांडलं गेले. तशीच वेब सिरीज देवखेळ असावी अशी मी अपेक्षा करतो. नक्की एकदा जाऊन याचा ट्रेलर पहा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ट्रेलर.